कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर, पण मला सांगा एक्झॅक्टली इश्यू काय झाला होता? डॉक्टर, तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? बाळ नक्की व्यवस्थित आहे ना? काय रिपोर्ट्स आल्यापासून आम्ही रिलॅक्स झालो आहोत, पण मला सांगा खरंच टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना आता? ठीक आहे, मी करतो तुम्हाला फोन. काय झालं? कसलं टेन्शन आहे का? हा, मी पण काय विचारते, विरोचक तुमच्या आयुष्यात असताना विरोचकाचंच टेन्शन असणार ना? बरोबर आहे. पण काय राजाध्यक्षांच्या वंशाचा दिवा काय म्हणतो? बरं आहे का? बाळ बरं आहे का? मला सांग, तुला मुलगी हवी आहे की मुलगा? निघेतो. असं काय करतोय? अरे मी काही गप्पा मारायला आले का? मी फक्त इतकंच विचारायला आलीये की बाळ बरं आहे ना, काही त्रास नाही ना? तुला सांगितलं ना इथून निघ म्हणून. आधी कशाला उगाच चिडचिड करतोस? बिल्डो बापासारखं वागू नकोस. सरळ सांग मला, बरं आहे ना बाळ? तुला सांगितलेलं कळत नाहीये का? आत्ताच्या आत्ता निघ इथून. का का चिडचिड करतोयस एवढी? का मूड घालवतोय स्वतःचा? बर, तुझा मूड चांगला करण्यासाठी एक किस्सा सांगू का तुला? हं? बरं वाटेल तुला, गंमत येईल. सांगू का? तू म्हणतोयस की माझी सावली तुझ्या बाळावर पडायला नको, पण तुला किस्सा माहितीये का काय झालंय ते? सांगितलं का नेत्राने तुला? तुझं प्रतिबिंब आणि नेत्रा खूप रोमॅन्टिक झाले होते म्हणे. हे बाजा, चल, निघ इथून. गद्दारा, गद्दारी केलीस ना माझ्या बरोबर त्रेतायुगात, म्हणून हा विरोचक हरला. पण कलियुगात नाही, त्रेतायुगात त्या त्रिनयनेच्या पत्राखाली दडलास म्हणून वाचलास. कलियुगात हा विरोचक तुझा सूड उगवणार. गद्दाराला सोडत नाही विरोचक. त्रिनयनेच्या लेकींबरोबर तुझाही सूड घेणारा विरोचक. कळलं? सोड. साहेब, तुम्ही ठीक आहात? तुझी हिंमत कशी झाली अद्वैत साहेबांना स्पर्श करण्याची? तुझा वध होईल तेव्हा होईल. पुन्हा जर का त्यांनी स्पर्श केलास ना, तर गाठ त्रिनयना देवी यांच्या लेकीशी लक्षात ठेव. निघ. निघ! झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.